नमस्कार, लक्ष्मी किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया आंबट चुका आणि शेपू आणि तुरीच्या डाळीची डाळ टाकून आपण सुकी भाजी बनवूया। चला तर मग आज आपण भाजी बनवूया। आता आपण साहित्य बघूया। मी याच वाटीने डाळ घेऊन भिजू घातलेली आहे आणि 1 पाव शेपूची भाजी आहे, अर्धा पाव आंबट चुका आहे, एक कोथिंबीर आहे आणि लसूण जिऱ्याची पेस्ट केलेली आहे मी काढून, आणि मोहरी आहे, हळद आहे, तिखट, मीठ, हे 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे मी, आणि तेल। चला मग आपण आता भाजी कापूया। छान शेपू छान बारीक काप करायचा आहे, आपल्याला छान कापून घ्यायचा आहे बारीक। छान कापून घेतलेली आहे मी शेपूची भाजी। आता आपण आंबट चुका पण कापून घेऊया। छान बारीक कापून घेऊया। आंबट चुका आपण बारीक कापून घेऊया। आता मी आंबट चुका आणि शेपू छान बारीक कापून घेतलेली आहे। आता आपण कढई ठेवूया, गॅस लावूया। आता आपल्याला 1 बुटलावर तेल टाकायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता। आता आपला अर्धा चम्मच आपल्याला मोहरी टाकायची आहे, लसूण जिरा काढून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। एक चम्मच तिखट टाकायचं आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, तुम्ही आवडीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता। थोडंसं पाणी टाकायचं आहे। भिजवलेली डाळ आहे तुरीची, ती टाकायची आहे। आता आपल्याला याच्यात शेपू आणि आंबट चुका आपण कापलेला हे पण टाकूया। खूप टेस्टी लागते भाजी आंबट चुका, शेपू आणि डाळीतली। छान मिक्स करूया। आता याच भाजीत या आंबट चुका आणि शेपूच्या याच्यातच ही भाजी डाळ शिजून जाते आपली। यालाच पाणी सुटते। आता आपण झाकण ठेवून छान बारीक गॅसवर ही भाजी आता आपली वाफेनच शिजून जाते। त्याच्यात झाकण ठेवून द्यायची आणि मीडियम गॅस करून आपल्याला शिजवायची भाजी। बघा आता आपली भाजी झालेली आहे। आपल्याला असं वाटलं की नाही आता थोडीशी कच्ची आहे, तर आपण हे पाणी मी ताटातच गरम केलं होतं, थोडंसं टाकूया। शिजू देऊया थोडी। बघा छान आपली भाजी झालेली आहे। आता आपण कोथिंबीर टाकूया। माझ्या आईने शिकवली मला जुन्या पद्धतीची भाजी, तशी मी आज भाजी बनवून दाखवलेली आहे। छान झालेली आहे बघा आपली भाजी। जास्त पाणी न टाकता, काही नाही टाकता, गरम गरम छान लागते भाजी, भाकरी सोबत, पोळी सोबत। बघा आपण आता बाउल मध्ये काढूया। माझी रेसिपी झालेली आहे।
शेपू आणि आंबट चुका आणि डाळीची. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि लाईक करा.